उदयपूर शहरात असलेल्या एका अतिशय भव्य आणि ऐतिहासिक राजवाड्याचे रूपांतर आता एका 5 स्टार हॉटेलमध्ये झाले होते. आज तिथे सुनीताच्या एकुलत्या एक मुलीचा म्हणजेच मीराचा विवाह सोहळा पार पडणार होता. सुनीता ही विनायकची सख्खी लहान बहीण होती. पण पैशांच्या आणि संपत्तीच्या अफाट अहंकाराने तिने स्वतःच्या सख्ख्या भावाला पारखे केले होते. विनायकची आर्थिक परिस्थिती अत्यंत बेताची आणि हलाखीची होती. तो मुंबईतील एका सरकारी रुग्णालयात वॉर्डबॉय म्हणून अत्यंत कष्टाचे काम करायचा. गरिबीमुळे आणि त्याच्या फाटक्या राहणीमानामुळे आपल्या प्रतिष्ठेला आणि उच्चभ्रू पाहुण्यांसमोर आपल्या इज्जतीला धक्का लागेल या भीतीने सुनीताने त्याला या लग्नाचे साधे आमंत्रणही दिले नव्हते. पण एका मामाचे काळीज आपल्या लाडक्या भाचीच्या लग्नापासून दूर कसे राहणार? विनायकने आपली सर्व लाज, अपमान आणि स्वाभिमान बाजूला ठेवला. तो स्वतःच्या खिशातील उरलेले पैसे खर्च करून उदयपूरला पोहोचला आणि तिथल्या केटरिंगच्या कंत्राटदाराला गयावया करून त्याने त्या लग्नात एका साध्या वेटरची नोकरी मिळवली. फक्त मीराला वधूच्या वेशात एकदा डोळे भरून पाहता यावे आणि तिचे सुखी आयुष्य पाहावे एवढीच त्याची अत्यंत साधी आणि निर्मळ इच्छा होती. राजवाड्याचा संपूर्ण परिसर परदेशी फुलांच्या सुगंधाने आणि अत्यंत महागड्या दिव्यांच्या झगमगाटाने दरवळत होता. अतिशय महागडे डिझायनर कपडे आणि हिऱ्यांचे दागिने घातलेले पाहुणे इकडे तिकडे फिरत होते. राजस्थानी संगीताची धून सर्वत्र घुमत होती. विनायक एका पांढऱ्या रंगाच्या साध्या गणवेशात हातात कोल्ड्रिंक्सचा ट्रे घेऊन निमूटपणे लोकांची उष्टी काढत आणि त्यांना सर्व करत काम करत होता. त्याची नजर मात्र सतत मुख्य मंचाकडे लागली होती. थोड्याच वेळात लग्नाचा मुख्य मुहूर्त जवळ आला आणि नवरदेवाची अतिशय थाटामाटात एंट्री झाली. नवरदेव, ज्याचे नाव समीर होते, तो एका मोठ्या आणि प्रसिद्ध उद्योगपतीचा एकुलता एक मुलगा असल्याचे सुनीताने सर्वांना अत्यंत अभिमानाने सांगितले होते. तो दिसायला अत्यंत रुबाबदार, सभ्य आणि सुसंस्कृत वाटत होता. त्यानंतर मीरा सुद्धा लाल रंगाच्या अत्यंत सुंदर लेहंग्यात नवरीच्या वेशात मंचावर आली. विनायकच्या डोळ्यातून आनंदाश्रू तरळले. त्याने लांबूनच आपल्या भाचीला डोळे भरून पाहिले आणि मनातल्या मनात खूप आशीर्वाद दिले. समीर आणि मीरा मंचावर एकमेकांच्या शेजारी उभे राहिले. शहरातील अनेक प्रतिष्ठित लोक आणि पाहुण्यांची गर्दी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी मंचावर जात होती. विनायकलाही जवळून ते सुंदर दृश्य पाहण्याची अनावर इच्छा झाली. तो हातातील ज्यूसचा ट्रे घेऊन मंचाच्या एका बाजूला जाऊन उभा राहिला. जशी त्याची नजर पहिल्यांदा समीरच्या चेहऱ्यावर नीट पडली तसा विनायकच्या हातातील ट्रे थरथरू लागला. त्याने स्वतःचे डोळे चोळून पुन्हा एकदा त्या नवरदेवाकडे पाहिले. त्याचा श्वास काही क्षणांसाठी पूर्णपणे थांबला. पायाखालची जमीन सरकल्यासारखी त्याला जाणीव झाली. हा तोच भयंकर चेहरा होता जो त्याने गेल्या 6 महिन्यांपासून एका भयानक आणि काळजाला घरे पाडणाऱ्या आठवणीत जपून ठेवला होता. 6 महिन्यांपूर्वी विनायक ज्या मुंबईच्या सरकारी रुग्णालयात काम करत होता, तिथे एका तरुण मुलीला अत्यंत गंभीर आणि मरणासन्न अवस्थेत आणण्यात आले होते. तिच्यावर अत्यंत विषारी रसायनाचा प्रयोग झाला होता. सलग 15 दिवस विनायकने तिची एका पोटच्या मुलीसारखी रात्रंदिवस सेवा केली होती. मृत्यूशी अत्यंत भयानक झुंज देताना त्या निष्पाप मुलीने विनायकला आपली सर्व आपबीती रडत रडत सांगितली होती. तिचे एका अत्यंत श्रीमंत आणि सभ्य वाटणाऱ्या तरुणाशी लग्न झाले होते. पण लग्नानंतर अवघ्या काही महिन्यातच त्या तरुणाने तिच्या वडिलांची सर्व संपत्ती, घर आणि व्यवसाय स्वतःच्या नावावर करून घेतला आणि तिला कायमचे संपवण्याचा प्रयत्न केला. त्या मुलीने मरण्यापूर्वी विनायकला तिच्या मोबाईलमध्ये त्या नराधमाचा स्पष्ट फोटो दाखवला होता आणि तिला आयुष्यात कधीतरी न्याय मिळावा अशी शेवटची विनंती केली होती. तो नराधम दुसरा तिसरा कोणी नसून
आज मंचावर मीराच्या शेजारी अत्यंत गोड आणि सभ्य हसत उभा असलेला समीरच होता. त्याने फक्त आपले नाव, शहर आणि ओळख पूर्णपणे बदलली होती. हे भयानक सत्य लक्षात येताच विनायकच्या डोळ्यासमोर रक्ताचे पाणी झाले. आपल्या सख्या भाचीचे संपूर्ण आयुष्य एका भयंकर राक्षसाच्या हातात आणि नरकात जात आहे हे त्याला अजिबात सहन झाले नाही. त्याने हातातील ज्यूसचा तो ट्रे तिथेच जमिनीवर रागाने फेकून दिला. काचा फुटल्याचा अतिशय मोठा आवाज संपूर्ण मंडपात घुमला. पण विनायकला आता कोणाच्याही रागाची किंवा अपमानाची पर्वा नव्हती. तो एका चवताळलेल्या वाघासारखा थेट मंचाच्या दिशेने धावला. सुनीता आणि इतर पाहुणे काही समजण्याच्या आतच विनायक मंचावर पोहोचला. त्याने समीरची कॉलर अत्यंत घट्ट आणि रागाने पकडली आणि त्याला जोरदार धक्का देत मंचावरून खाली फरफटत ओढत आणले. संपूर्ण राजवाड्यात एका सेकंदात हाहाकार आणि गोंधळ उडाला. लोक भीतीने किंचाळू लागले. सुनीता रागाने आणि अपमानाने लालबुंद झाली. तिने विनायकला लगेच ओळखले. ती ओरडत पुढे आली आणि सर्वांसमोर म्हणाली की तुझी हिंमत कशी झाली इथे यायची आणि माझ्या करोडपती जावयाला हात लावायची. तू तुझ्या भिकारड्या अवकातीत राहा आणि इथून चालता हो. पण विनायकने कोणाचेही ऐकले नाही. त्याने समीरला जमिनीवर पाडले आणि त्याच्या छातीवर आपला पाय ठेवून उभा राहिला. विनायकने अत्यंत खड्या आणि करारी आवाजात संपूर्ण जमावाला आणि विशेषतः सुनीताला शांत राहण्यास सांगितले. त्याने स्वतःच्या खिशातून आपला जुना तुटलेला मोबाईल काढला. त्या मोबाईलमध्ये 6 महिन्यांपूर्वी मरण पावलेल्या त्या मुलीचा शेवटचा व्हिडिओ होता, ज्यामध्ये तिने समीरचे खरे नाव, त्याचे भयंकर कारनामे आणि त्याच्या फसवणुकीची संपूर्ण माहिती पुराव्यांसहित दिली होती. विनायकने तो व्हिडिओ लग्नात लावलेल्या एका मोठ्या स्क्रीनच्या ऑपरेटरला दिला आणि तो सर्वांसमोर तातडीने प्ले करण्यास लावला. राजवाड्याच्या त्या मोठ्या स्क्रीनवर जेव्हा त्या मरणोन्मुख मुलीचा वेदनेने भरलेला आवाज गुंजू लागला, तेव्हा तिथे उपस्थित असलेल्या प्रत्येकाच्या पायाखालची जमीन सरकली. समीरचा खरा चेहरा, त्याचे खोटे नाव आणि त्याचा अतिशय भयंकर इतिहास सर्वांसमोर उघडा पडला होता. समीरने तिथून पळून जाण्याचा आटोकाट प्रयत्न केला, पण लग्नात उपस्थित असलेल्या काही तरुणांनी आणि सुरक्षा रक्षकांनी त्याला घट्ट पकडून ठेवले. सुनीताला आता स्वतःच्या डोळ्यांवर आणि कानांवर अजिबात विश्वास बसत नव्हता. ज्या खोट्या श्रीमंतीच्या आणि प्रतिष्ठेच्या हव्यासापोटी तिने आपल्या सख्या भावाला दूर लोटले होते, त्याच संपत्तीच्या लालचेमुळे आज तिच्या एकुलत्या एक मुलीचा जीव आणि आयुष्य पूर्णपणे धोक्यात आले होते. सुनीता धाय मोकलून रडत विनायकच्या पायावर कोसळली. तिने स्वतःच्या भयंकर चुकीची आणि अहंकाराची सर्वांसमोर माफी मागितली. मीराने धावत येऊन आपल्या मामाला घट्ट मिठी मारली आणि तिचे प्राण वाचवल्याबद्दल त्याचे आभार मानले. थोड्याच वेळात स्थानिक पोलीस तिथे पोहोचले आणि त्यांनी समीरला बेड्या ठोकून सोबत नेले. एका गरीब आणि सतत अपमानित झालेल्या भावाने आज स्वतःच्या भाचीचे आयुष्य एका मोठ्या संकटातून वाचवले होते. पैशांची श्रीमंती कधीही नात्यांच्या आणि प्रेमाच्या श्रीमंतीपेक्षा मोठी असू शकत नाही. हा आयुष्यातला सर्वात मोठा धडा आज सुनीताला कायमचा मिळाला होता. रसिक हो, कथा आवडली असेल तर लाईक, शेअर आणि हाईप करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. लवकरच भेटूयात पुढील कथा घेऊन. जय श्रीराम.